नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन ब्लॉग मध्ये। मला माहिती आहे बऱ्याच महिन्यांनी माझा ब्लॉग येतोय, पण हा आजचा जो ब्लॉग आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण मी अचानक भयानक गावी चाललोय, चिपळूणला, माझ्या गावी। सो ते कशासाठी चाललोय काय आहे ते तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओ। पण मला मान्य आहे बऱ्याच दिवसांनी आणि बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ येतोय, पण मी मिनी ब्लॉग चालू केलेले आहेत। ते जर तुम्हाला बघायचे असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यावरती जाऊन नक्की बघा आणि आवडले तर लाईक करा, कमेंट करा। आता आपण निघतोय आणि आपल्याला गावी जायचंय। शिमग्यानंतर कोकणात बऱ्याच गावागावांमध्ये जत्रा चालू होतात। सो मी आयुष्यात कधीच त्या गावच्या जत्रा अनुभवल्या नाहीयेत, आज पहिल्यांदा आणायचे सुट्टी मिळाले। सो पोसरे गावची जत्रा आहे ती बघायला मी चाललोय आणि आता प्रवासाला सुरुवात करूया। आपल्याला जायचंय दिवा पॅसेंजरने, कारण अचानक भयानक प्लॅन झाल्यामुळे आपल्याकडे रिझर्वेशन नाहीये। सो दिवा गाडीचा प्रवास करायचा, मजा येणार आहे। बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी दिवा गाडीने गावी चाललोय। आपण प्रवासाला सुरुवात करूया, चला। मित्रांनो गाडी येऊन लागली आहे, बघूया आता चढायला आणि बसायला मिळते का आपल्याला। बसायला मिळालंय आणि प्रवास कधी चालवता याची वाट बघते। आणि दिवा गाडी असल्यामुळे मजा तर येणार आहे, कधी फेरीवाले येतात किंवा काय खायला मिळतं याची एक वेगळी मजा असते। खाण्याची तर चंगळच असते, त्यामुळे। आणि हा मित्र पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करतो कोकणात, तो कोकणातला आहे पण तो लक्झरी किंवा बसने जातो। सो त्याचाही पहिला प्रवास आहे, त्यामुळे त्यालाही वेगळी एक्साइटमेंट आहे। दिवा गाडीचा पहिला प्रवास आहे, सो बघूया कसा प्रवास होता आपला। मित्रांनो खूप स्वप्न रंगवलेली की दिवा गाडीत बसल्यानंतर छान व्हिडिओ शूट करू किंवा शॉर्ट्स घेऊ, पण तसं काहीच झालं नाही। खूप गर्दी होती, गाडी भरलेली होती। रोहा आणि वीरला थोडी गाडी खाली झाली, तेव्हा मी आता बाहेर पडलोय। सो बाहेर पडल्यामुळे जरा व्हिडिओ शूट करता येते, पण मजा आली। दिवा गाडीच्या प्रवासाची मजाच वेगळी आहे, ही वाईबच वेगळी आहे। सो आतापर्यंतचा प्रवास जरा कमालीचा झालाय, पुढचा प्रवास कसा होतो बघूया। चिपळूणला उतरलोय, मागे दिवा गाडी बघू शकता तुम्ही। आणि छान झाला प्रवास, फक्त गर्दी असल्यामुळे जास्त ट्रेन मध्ये काही शूट करता आलं नाही, पण ठीक आहे, प्रवास छान झाला। आता इथून आपण नवीन स्टँडला चाललोय, तिकडून आपली 1 वाजताची एसटी आहे आपल्या गावी जाणारी। सो ती आपल्याला एसटी पकडायची, तर पटापट इथून निघूया आणि नवीन स्टँडला जाऊया आणि आपली एसटी पकडून पुढचा प्रवास करूया, चला। अशा प्रकारे मित्रांनो फायनली आपण गावी पोहोचलोय, आपल्या वाडीत पोहोचलोय। आणि आपल्या स्वागतासाठी आपले 2 भाऊ आले होते, ते पुढे चालतायत। वा वा, खूप भारी वाटतंय। आता पटकन घरी जाऊन फ्रेश होतो, भाकरी वगैरे खातो आणि मग नंतर आपण भेटू। काय प्रथमेश, कसं वाटतंय तुला? खूपच भारी भारी, वाई बाय फ्रेश होऊन खाऊन भेटूया। स्वागत आहे तुमचं आपल्या बनवाडीत, चला। स्वागताला आमचा अजून एक भाऊ आलाय। काय भाई, कसा आहेस? बरं, झोपेत नव्हतं, डायरेक्ट सायकल चालवलं। कॅच, वा वा, एक नंबर कॅच। यज्ञाची बायको कुठं असं हा, वाजप करा आमचा वाजप बघा, आमचा पथक, ढोल पथक बघा। हा, सगळ्यांना वाट। हे मला मँगो आहे ना, कोणते दुर्वेश? वाव, एक नंबर। ती बघा, कोकणात आम्ही अशी मजा करतो। ती बघा म्हणतात आंब्याची पेप्सी। क्रिकेट खेळायला मजा येणार की नाही मग? कोण भारी खेळतं? हो, क्या बात आहे। म्हणून खेळतो कसला माहितीये? कसला? सूर्यकुमार यादव। तो चला मग आता क्रिकेट खेळूया। परवा ह्या दोघांनी मॅच काढली। काय सांगतोस? क्या बात आहे यार, वा वा वा। चला मग आपण पण क्रिकेट खेळूया आता। मात्र व्हिडिओ करत राहा, दाखव। हो हो हो, ते क्रिकेट खेळायला आलो आपण सगळे।
आणि इथले नियम आपल्याला माहित नाहीत, तर अथर्व आणि दुर्वेश आपल्याला इथले नियम सांगणार आहेत की त्यांचे काय नियम आहेत. तर आम्हाला सांगा काय कसे नियम आहेत तुमचे. बांधाच्या वरती एक इकडं इकडे इकडे आणि इथं चिऱ्याच्या पाठी तोंडात आऊट, इकडे पण आऊट डायरेक्ट. आणि सरळ त्या इथनं या सायापासून गेट पर्यंत 6 आणि इकडे 1 आणि धावून आणि धावून 3 रन. फक्त 3, 4 नाही काढू शकत. 4 नाही, आणि किती ओव्हर? 2 ओव्हर. 2च ओव्हर? हो 3 ओव्हरची खेळू. ते 3 ओव्हरची खेळू. 3 ओव्हरची. हा चलेगा चलेगा. चला मग टीम टॉस उडवा. टॉस नाही, आपल्याला टीम पाडा, टॉस उडवा. आम्ही तेच बोलो. टॉस उडव. खोलगड आणि उंच. हा टीम तर बोला ती. एक्का, निखिल दादा, आणि निखिल मी, यज्ञेश, आता कोलगट. एक्का. आणि अथर्व. उंच. हा चल उडव. हा कोलगट. हा चल ठीक आहे. कोलगट पडलेला आहे. येऊ द्या मग. साई टॉस जिंकलाय. काय करतोय? पाहिजे मला आम्ही येतो बॉलिंग. बॉलिंग. हो बॅटिंग आपली. अशा प्रकारे आमची मॅच चालू झाली आहे आणि आमची बॅटिंग आहे पहिली. आणि अत्रोपणे मैदानात आणि सांगायला मोठा धक्का आणि 1 रन काढून 3 रन आणि बॉल झालेला आहे. थ्रो पोचलोय. टाका पण असू नका. काका म्हणतो. टाका चौका मस्त अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. वाईट होता ना एक्या. वाईट होता ना. फिरवलेला आहे. 2 धाव मारलेला फटका. बॉल मारता गेलाय विकेटच्या दिशेने आणि बॉल हरवलेला दिसतोय. तो शोधायला चला बॉल. शोधायला भेटलेला आहे बॉल. आपला पाय गुण सुद्धा चांगला आहे. इथनं निघालेला तुझं लगेच बॉल भेटलेला दिसतोय. मित्रांनो खूप मजा आली. बऱ्याच वर्षांनी असं मातीत क्रिकेट खेळलो, चोंड्यात क्रिकेट खेळलो. खरं तर लहान असताना गावी यायचो तेव्हा खेळायचो, पण गेली कित्येक वर्ष खेळणं झालं नव्हतं असं. आणि मुंबईत अशी मैदानं नसल्यामुळे तसं खेळताही येत नाही. आणि ही मजा मस्ती लहानपणी करायचो गावी आणि आता बऱ्याच वर्षांनी हे अनुभवलं आहे. खूप मजा आली. आमच्या लहान लहान भावांची कॉमेंट्री पण तुम्ही ऐकली असेल आणि जाम धमाल आली. प्रथमेश तुला कसं वाटलं? तुझा काय एक्सपिरियन्स होता? खूप भारी वाटतं भाई. सध्या आता सनसेट बघायला थांबलो आम्ही इथे. आताच खेळून आलोय. खूप दमलोय आता. बस खूप क्या बात आहे. त्याने पण छान एन्जॉय केलं सर. त्याला पण मजा येते. तो बोलतो कामाला आहे, तुझ्या इकडे वाईबच वेगळी आहे गावची. आणि आता आम्ही आमच्या गावच्या टाकीवर बसलो इथून सनसेट बघण्यासाठी. आणि कमालीचा दिवस गेला आपला. खूप भारी प्रवास झाला. गावी आलो, छान देवळात लहान लहान मुलांनी पालखी नाचवली, क्रिकेट खेळलो, ही सगळी गंमत जम्मत झाली. सो उद्या आपल्याला जायचं आहे पोसरे गावच्या जत्रेला. तिकडे आपली पालखी जाणार आहे नागार्जुन देवाची. सो त्याचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे आणि हा एक आपला प्रवासाचा आणि गावी आल्याचा एक व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. उद्या भेटूया आपल्या जत्रेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आराम करा. आता आम्ही सनसेट बघतो.